जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डी मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि तसेच या चॅनलवर येणाऱ्या अद्ययावत माहिती करता जे नवीन व्हिडिओ जे आपण अपलोड करणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्याकरता बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ह्या चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 2 आणि त्याच्यामधील प्रकरण क्रमांक 1 समरूपता त्याच्यामधील सराव संच 1.1 त्याची गणित आपण या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. सराव संच 1.1 त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे जे गुणधर्म आहेत त्यांचा आपल्याला इथे प्रथम अभ्यास करावा लागेल किंवा त्याची रिव्हिजन करावी लागेल. ते गुणधर्म जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला जे सराव संचाची गणितं जे आहे सोडवणं कठीण जाते. प्रथम आपण पहिला जो गुणधर्म आहे तो इथे प्रथम पाहूया की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर पहा इथे जर दोन त्रिकोण दिलेले असतील दोन त्रिकोण दिलेले आहेत ए बी सी पी क्यू आर याचा लंब टाकला आणि इथून लंब टाकलेला आहे. दोन त्रिकोण आहेत पण दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची असमान आहेत. तर पहा इथे त्रिकोण एबीसी चा पाया बीसी आणि एडी ही उंची आहे. एबीसी चा पाया काय आहे बीसी आणि एडी उंची आहे आणि पीक्यूआर मध्ये पाया क्यूआर आणि उंची पीएस आहे. आता त्रिकोण पीक्यूआर चा क्यूआर हा पाया आणि पीएस ही उंची आहे. तर दोन्ही त्रिकोणांचा आपल्याला क्षेत्रफळांचा गुणोत्तर घ्यायचा आहे. तर काय करायचं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता उत्तर काय येईल 1/2 गुणिले पाया काय आहे बीसी गुणिले उंची आहे एडी. इथे 1/2 पीक्यूआर मध्ये पाया आहे क्यूआर आणि उंची आहे पीएस. 1/2 गेला 1/2 गेला उरला काय फक्त बीसी गुणिले एडी भागिले क्यूआर गुणिले पीएस. याचा अर्थ काय झाला हा कोणता गुणधर्म आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जे आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. पहा इथे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचं हा काय पाया आहे दोन त्रिकोणांचा पाया आणि ही त्यांची उंची आहे. मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या प्रमाणात गुणाकारांच्या गुणोत्तर एवढे असते. हा पहिला गुणधर्म झाला. याच्यामध्ये आपण जर बीसी हा पाया आहे B1 गुणिले एडी उंची आहे H1 पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 पहिल्या त्रिकोणाची उंची H1 भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2. हे आपलं झालं सूत्र. या सूत्राचा वापर करून आपल्याला सराव संच 1.1 मध्ये गणित सोडवायचे आहे. हे पहिले सूत्र झालं. आता या सूत्रामध्ये जास्त आपण खोलावर जात नाही. जर या सूत्रामध्ये दोन जे त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये जर उंची समान असेल आता इथे उंची आणि दोन्ही उंची आणि पाया हे कसे आहेत असमान आहेत म्हणून इथे आपण B1 गुणिले H1 आणि B2 गुणिले H2 असं घेतलेलं आहे. पण जर उंची समान असेल तर उत्तर काय येईल ते पहा. जर H1 बरोबर H2 असेल तर काय होईल H1 आणि H2 नष्ट होतील लुप्त होतील. मग उरेल काय फक्त B1 भागिले B2. हा झाला आपला दुसरा गुणधर्म. तो गुणधर्म काय आहे पहा या ठिकाणी समान उंची असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. काय दिले उंची जर समान असेल
तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये असतात. b1 छेद b2 हा झाला गुणधर्म क्रमांक 2. तिसरा जो गुणधर्म आहे तो अशा पद्धतीने आहे. पहा इथे, जर पाया समान असेल, दोन त्रिकोणांचा जर पाया समान असेल तर काय होईल, b1 बरोबर जर b2 असेल तर काय होईल, इथे b1 गुणिले h1 भागिले b2 गुणिले h2. b1 गेला उरला काय, फक्त h1 भागिले h2. हा झाला गुणधर्म क्रमांक 3. जर पाया समान असेल तर त्याचा गुणधर्म काय असेल, समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मग काय झालं उत्तर आपलं, h1 छेद h2. अशा प्रकारे 1, 2 आणि 3 या तीन गुणधर्मांचा वापर करून आपल्याला सराव संच 1.1 मध्ये गणित सोडवायचे आहेत. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे पहा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद 2 गुणिले पाया गुणिले उंची. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सूत्र सुद्धा माहित नसते. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1 छेद 2 पाया गुणिले उंची. अशा प्रकारे आपल्याला ह्या गुणधर्म क्रमांक 1 b1 h1 b1 गुणिले h1 भागिले b2 गुणिले h2 जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची हे असमान असते. दुसरा गुणधर्म आहे b1 भागिले b2. याचा अर्थ असा आहे की जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर त्यांचं गुणोत्तर जे आहे, क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये असते. तिसरा आहे जर पाया समान असेल, दोन त्रिकोणांचा जर पाया समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे ते त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये असते, h1 भागिले h2. अशा पद्धतीने तीन गुणधर्म आणि हे क्षेत्रफळाचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि त्याचं हे सूत्र या चार गोष्टींचा वापर करून आपल्याला सराव संच 1.1 आपल्याला इथे सोडवायचा आहे. पहा, पहिलं गणित आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता हे जे गणित आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिले, पाया उंची. तर पहिला जो त्रिकोण आहे, त्रिकोण क्रमांक 1, त्रिकोण 1 जो पहिला आहे त्याचा पाया किती दिलेला आहे, b1 बरोबर 9 आणि उंची h1 बरोबर 5. दुसरा त्रिकोण आहे त्याचा पाया आहे b2 बरोबर 10 आणि उंची h2 बरोबर 6. पाया या ठिकाणी b1 h1 b2 h2 इथे सर्वच्या सर्व जी पद आहेत, जे घटक आपल्याला इथे दिलेले आहेत, सर्वांची माप वेगवेगळी आहेत. म्हणून काय होते ते त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर सूत्र कुठलं येईल आपलं, बरोबर b1 गुणिले h1 भागिले b2 गुणिले h2. हे आपलं सूत्र आलं. आता या सूत्रामध्ये काय करायचं, किमती ठेवायच्या, b1 h1 b2 h2. आता पाहिजे b1 काय आहे, b1 बरोबर 9, h1 किती आहे 5 भागिले b2 10 आणि h2 आहे 6. आता काय करायचं, भाग द्यायचा. 5 1 5, 5 2 10, 3 2 6 आणि 3 3 9. उत्तर काय येईल, 3 1 3, 2 2 4. म्हणजे ज्या दोन त्रिकोणांचा पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आहे, त्याची उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे ते किती असणार आहे, 3/4. म्हणजे पहिल्या गणिताचं उत्तर किती आलं, 3/4. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहू शकता. दुसऱ्या गणित आपण पाहूया. दुसरं गणित किती आहे, गणित क्रमांक 2. दिलेल्या आकृती 1.13 मध्ये BC लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे ABC त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले ADB त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काढा. इथे एक आकृती दिलेली आहे, पहा.
आहे इथे नाव आहे ए बी सी आणि डी. इथे पहा काहीतरी गणितामध्ये बीसी लंब एबी, बीसी लंब एबी म्हणजे काय इथे काटकोन येईल. बीसी लंब एबी म्हणजे इथे काटकोन आहे. दुसरं आहे एडी लंब एबी, एडी लंब एबी म्हणजे या ठिकाणी सुद्धा काही काटकोन येईल. आता पुढे दिलेले आहे बीसी बरोबर 4, बीसी बरोबर 4, एडी बरोबर 8. तर काय विचारले आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी बरोबर प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे एबीसी चा क्षेत्रफळ भागिले एडीबी चा क्षेत्रफळ याचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. तर पहा इथे पहिले ए बी सी आणि ए डी बी या दोन्ही त्रिकोणामध्ये पहा एबी हा काय आहे, एबी सामायिक भुजा आहे आणि त्रिकोण ए बी सी चा एबी हा काय आहे पाया आहे. आपण इथे लिहू शकतो. आपलं सूत्र काय आहे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. इथे काय आहे पहिला त्रिकोण ए बी सी चा पाया काय आहे ए बी गुणिले उंची किती आहे बी सी भागिले दुसरा त्रिकोण ए डी बी याचा पाया काय आहे ए बी गुणिले उंची किती आहे ए डी ए डी. आता या जे आपण जी माहिती घेतलेली आहे एबी गुणिले बीसी भागिले एबी गुणिले एडी याची आता आपण किमती या सूत्रामध्ये ठेवूया. एबी किती आहे आता एबी भागिले एबी हे कट होते बरोबर. बहुभागात फक्त बीसी भागिले एडी. आणि बीसी ची किंमत काय आहे का 4. तर 4 छेद एडी किती आहे 8. आता याला आपण भागाकार देऊया. 4 1 4, 4 2 8. याला आपण भागलं उत्तर किती आलं 1/2. हे आपलं उत्तर म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीबी यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे आहे ते किती आलं 1/2. पुढचं गणित आहे गणित क्रमांक 3. पाहिजे गणित क्रमांक 3 आहे. शेजारील आकृती 1.14 मध्ये रेख पीएस आपण प्रथम आकृती काढून घेऊया. आर टी पी क्यू आणि एस. इथे पीएस हा काय लंब आहे आरक्यू लंब आहे. आता गणित पहा शेजारील आकृती 1.14 मध्ये रेख पीएस लंब रेख आरक्यू, रेख पीएस लंब रेख आरक्यू म्हणून या ठिकाणी आपण काय केलं काटकोन काढलेला आहे. रेख क्यूटी लंब रेख पीआर, रेख क्यूटी लंब रेख पीआर म्हणजे पीआर ला हा क्यूटी काय लंब आहे म्हणजे आपण काटकोन काढला. आता जर आरक्यू बरोबर 6 दिले, आर क्यू बरोबर 6, पीएस बरोबर 6, पीआर बरोबर 12, तर क्यूटी बरोबर प्रश्नचिन्ह आहे. पाहिजे पीआर 12 दिलेला आहे, पीएस 6 आहे आणि आरक्यू 6 आहे. ते विचारले काय आपल्याला क्यूटी. आता अशा प्रकारचं गणित जर असेल तर लक्ष देऊन ऐका तुम्ही. आपल्याला इथे एकच त्रिकोण दोन पद्धतीने आपल्याला त्याचा पाया आणि उंची घ्यायची आहे. पहा इथे त्रिकोण जो आहे त्रिकोण पी आर क्यू आणि त्रिकोण आर क्यू पी. पहा त्रिकोण पी आर क्यू आणि त्रिकोण आर क्यू पी. आता याच्यामध्ये पहा त्रिकोण पी आर क्यू जो आहे पी आर क्यू याच्यामध्ये पाया काय आहे पी आर. पी आर म्हणजे याचं क्षेत्रफळ काय येईल 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. उंची काय आहे क्यूटी, क्यू गुणिले क्यूटी 1/2 गुणिले पी आर गुणिले क्यूटी आलं. इथे काय लिहायचं आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू म्हणजे पहिला जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ काय आलं 1/2 गुणिले पी आर गुणिले क्यूटी आणि दुसरा जो त्रिकोण आहे
एरिया ऑफ ट्रायंगल आर यू पी बरोबर 1/2 पहा त्रिकोण आर क्यू पी याचे पाया काय आला आर क्यू पाया आणि उंची किती आली पहा जर अशा प्रकारचा त्रिकोण असेल तर नेहमी लक्षात ठेवा जर त्रिकोण अशा प्रकारे असेल तर पाया हा झाला समजा हा त्रिकोण आहे एल एम आणि एल तर ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला उंची दिलेली नाहीये उंची कशी देतात शिरोलंब जो असतो समजा हा त्रिकोण आहे हा एक याचा शिरोबिंदू आहे आणि या शिरोबिंदूतून आपल्याला जो शिरोलंब असतो तो म्हणजे त्या त्रिकोणाची उंची असते पण हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये असा कोणताही आपला शिरोलंब बिंदू एल मधून टाकता येत नाही बिंदू एल काय आहे शिरोबिंदू आहे इथून आपल्याला कोणताही शिरोलंब इथे टाकता येणार नाही शिरोलंब म्हणजे काय तर शिरोबिंदूतून टाकलेला लंब म्हणून या ठिकाणी काय करतात आपलं फक्त बिंदू एल जो आहे जी रेषा एम आहे ही रेषा एम एन जी आहे ती आपण पुढे वाढवत घेऊन जायची आणि रेषा एल वरून एक लंब टाकायचा आणि एल एम एन इथे आपण आपल्याला क्यू बरोबर हा जो त्रिकोण आहे एल एम एन याची उंची काय आली एल आणि क्यू याची उंची झाली कारण काय केलं आपण रेषा एम एन जी आहे ती पुढे वाढवत घेऊन गेलो आणि हा जो बिंदू एल आहे तिथून आपण काय केलं रेषा एम एन वर लंब टाकला म्हणजे त्रिकोण एल एम एन ची उंची किती झाली एल क्यू तर त्याच पद्धतीने आर क्यू पी हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये पीएस जी आहे ती काय आहे त्याची उंची आहे म्हणून आपण इथे लिहिलं पीएस आता पहा पी आर क्यू आणि आर क्यू पी दोन त्रिकोण आपण इथे नामांकन जरी वेगवेगळं असलं एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू पी म्हणजे पी आर क्यू चं क्षेत्रफळ आणि आर क्यू पी चं क्षेत्रफळ समान आहे बरोबर म्हणजे काय होईल 1/2 पी आर गुणिले क्यू टी बरोबर 1/2 आर क्यू गुणिले पी एस अशा पद्धतीने आपल्याला ही मांडणी करता येईल कारण नावं जरी वेगवेगळी असली तरी ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते सारखंच असणार आहे म्हणून आपण असं इथे असं लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल आर क्यू पी जर आपण आता इथे आर पी आर क्यू आणि आर क्यू पी हे दोन जर वेगवेगळे जर आपण त्रिकोण लक्षात घेतले तर त्याची मांडणी आपण अशी करता येईल पहा इथे एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू काय आहे 1/2 गुणिले पी आर गुणिले क्यू पी बरोबर 1/2 गुणिले आर क्यू गुणिले पी एस आता पहा इथे 1/2 गुणिले पी आर गुणिले क्यू टी बरोबर 1/2 गुणिले आर क्यू गुणिले पी एस आता पी आर आर क्यू आणि पी एस यांच्या आपण किमती ठेवूया 1/2 गेले उरलं काय फक्त पी आर गुणिले क्यू टी बरोबर आर क्यू गुणिले पी एस आता पहा इथे पी आर ची किंमत किती आहे 12 मग 12 गुणिले क्यू टी बरोबर आर क्यू किती आहे 6 गुणिले पी एस किती आहे 6 गुणिले 6 आता पहा 12 गुणिले क्यू टी बरोबर 6 गुणिले 6 आपल्याला काय सांगितलंय क्यू टी ची किंमत काढायची आहे म्हणून क्यू टी बरोबर इथे गुणाकार आहे डिव्हिजन काय होईल भागाकार 6 गुणिले 6 भागिले 12 आता इथे भागाकार करूया आपण 6 1 6 भाग देऊ 6 1 6 6 गुणिले 12 आणि बे 1 बे 3 6 म्हणून क्यू टी बरोबर किती आलं उत्तर 3 काय आलं उत्तर आपलं क्यू टी बरोबर 3 गणितामध्ये जे विचारलंय ती आपण किंमत इथे शोधलेली आहे फक्त अशा पद्धतीचं गणित जर असेल तर फक्त एकच त्रिकोण पण दोन पद्धतीने नामांकन करा आणि त्याचं क्षेत्रफळ सारखं असल्यामुळे काय होईल पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये 1/2 पी आर गुणिले क्यू टी बरोबर 1/2 आर क्यू गुणिले पी एस 1/2 गेले राहिले काय पी आर गुणिले क्यू टी बरोबर आर क्यू गुणिले पी एस आणि त्याच्यामध्ये किमती ठेवले आपण उत्तर काय आलं क्यू टी बरोबर 3 अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे गणित क्रमांक 4 पहा शेजारील आकृतीत एपी लंब बीसी आपण प्रथम आकृती काढून घेऊया
ए डी बी पी आणि सी. पहा ही आकृती अशा पद्धतीने आहे. आकृती शेजारील आकृतीमध्ये एपी लंब बीसी, एपी कुठे आहे, एपी लंब बीसी, नंतर दिले एडी समांतर बीसी, एडी समांतर बीसी. मग काय दिले तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीसीडी यांचं गुणोत्तर काढा. म्हणजे काय दिले का, त्रिकोण एबीसी च त्रिकोण बीसीडीसी असलेलं गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितलंय. तर पाहिजे त्रिकोण एबीसी, एडी आणि बीसी कसे समांतर आहेत, म्हणजे यांच्यामधलं अंतर जे आहे हे अंतर कसं आहे, समान आहे. समांतर रेषा जे असतात ते एकमेकाला कधीच छेदत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते कुठेही गेलं तरी अंतर समान राहील, अंतर कधी बदलणार नाही. म्हणजे या ठिकाणी पहा एडी आणि बीसी मधलं अंतर जे आहे ते अंतर सारखंच आहे, सारखंच राहील. म्हणून पहा त्रिकोण एबीसी, ए बी सी आणि त्रिकोण बीसीडी, बी सी डी हे दोन त्रिकोण आहेत, त्यांची उंची कशी असणार आहे, समान किंवा सारखी असणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, अशा प्रकारचा त्रिकोण जर असेल तर त्याची उंची इकडे काढून घ्यायची, बरोबर. ही त्याची काय झाली, उंची झाली. किंवा इथे पहा एपी, एपी काय दिले, उंची दिलेली आहे. एपी इथे काय घेतली आणि इथे घेतली काय, सारखंच असणार आहे. कारण काय, एडी आणि बीसी हे कसे समांतर आहेत. जर दोन रेषा जर समांतर असतील त्याच्यामध्ये अंतर इथे जेवढं असणार आहे तेवढंच अंतर ते इथे असणार आहे. म्हणून एपी काय आहे, बीसी वर लंब टाकला आहे. एपी ची जी उंची असेल, एपी ची जी लांबी असेल तीच लांबी आपल्याला डी, इथून जर आपण इथे लंब टाकला तर तेवढीच लांबी आपल्याला इथे मिळणार आहे. याचा अर्थ काय झाला, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी सी डी यांची उंची कशी आहे, समान आहे. उंची जर समान असेल तर आपलं सूत्र काय आहे, समान उंची असेल, दोन त्रिकोणाची उंची जर समान असेल तर त्यांच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात बदलते किंवा संगत पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये असते. आता पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, त्रिकोण ए बी सी चा आपण क्षेत्रफळ काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर बीसी काय आहे, पाया, बीसी पाया आहे आणि एपी उंची आहे, बरोबर. आता दुसरं आहे एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी, बीसीडी चा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. किती येईल, बीसीडी पाया काय आहे, बीसी आणि उंची काय आहे, एपी. आता आपल्याला गुणोत्तर जर काढायचं कसं काढता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे ए बी सी चं क्षेत्रफळ भागिले बीसीडी चं क्षेत्रफळ. उत्तर काय येईल, बीसी गुणिले एपी भागिले बीसी गुणिले एपी, बीसी गुणिले एपी भागिले बीसी गुणिले एपी. काय होईल, बीसी गेला एपी गेला, एपी गेला, उत्तर काय आलं 1. म्हणजे आता याचं उत्तर काय येईल, 1 हे आपलं उत्तर आहे. गुणोत्तर काय आलं आपलं 1 आलं. गणित क्रमांक 4 चं उत्तर किती आलं, 1 म्हणजे 1:1. त्याला उत्तर गुणोत्तर आपलं 1 आलं. 5वं गणित आहे, त्याच्यामध्ये एक आकृती आहे, ते आपण प्रथम आकृती काढून घेऊया आणि मग गणित सोडवूया. पाहायचे आकृती प्रथम काढू आपण. बी ए सी क्यू डी इथे नाव दिले पी. शेजारील आकृतीमध्ये पी क्यू लंब बीसी, पी क्यू लंब बीसी इथे काढून आला. नंतर एडी लंब बीसी, एडी लंब बीसी म्हणून इथे सुद्धा काढून आला. तर आपल्याला विचारलं काय, क्रमांक 1 आहे एरिया ऑफ त्रिकोण म्हणजे पी क्यू
बी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी यांचं गुणोत्तर काढा. आता पहा पी क्यू बी कुठे पाहायचे, पी क्यू बी, पी क्यू बी हा इथे पी क्यू बी, याच्यामध्ये पाया काय आहे बी क्यू. मी इथे आपण लिहू शकतो बी क्यू गुणिले उंची काय आहे पी क्यू, पी क्यू भागिले त्रिकोण पीबीसी चा क्षेत्रफळ. पीबीसी कुठे आहे पीबीसी, इथे पाया काय आहे बीसी, पाया बीसी आणि उंची किती आहे पी क्यू, उंची पी क्यू. मग आता काय झालं पहा उंची समान आहे, मग त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल बी क्यू भागिले बीसी. आपला जे नियम आहे जर दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे आहे ते त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असणार आहे. म्हणून या ठिकाणी पहा संगत पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असणार आहे. म्हणून इथे उत्तर काय आलं BQ भागिले BC. तर BQ हा पाया आहे आणि BC हा दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे. दुसरं विचारलंय त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल PBC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC. इथे पाहता PBC कुठे आहे PBC, याच्यामध्ये पाया काय आहे BC आणि उंची किती आहे PQ. बरोबर, पाया BC आणि उंची PQ. दुसरा त्रिकोण आहे ABC, ABC याच्यामध्ये पाया आहे BC आणि उंची आहे AD. BC गुणिले AD. आता इथे तुम्ही पाहू शकता पाया समान आहे, BC गेला उरलं काय PQ भागिले AD. म्हणजे काय झालं जर दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतं. म्हणून काय झालं PQ भागिले AD. PQ ही त्रिकोण PBC चं उंची आहे आणि AD ही त्रिकोण ABC ची उंची आहे. उत्तर काय आलं PQ भागिले AD. तिसरं बघा, तिसरा आहे ABC. इथे आपण ABC लिहून घेऊया ABC आणि इथे आहे PBC, PBC. बरोबर पहा ABC कुठे आहे ABC, पाया BC आणि उंची AD. BC गुणिले AD भागिले PBC, PBC इथे काय आहे पाया BC आणि उंची PQ. मग पाया समान आहे, उत्तर काय आलं AD भागिले PQ. तोच नियम आहे, पाया समान असल्यामुळे काय झालं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात आहे. चौथा आहे ADC आणि PQC. ADC आणि PQC पाहिले ADC कुठे आहे ADC, याच्यामध्ये पाया आहे BC, उंची आहे AD. PQC कुठे आहे PQC, याच्यामध्ये PQC पाया आहे QC आणि उंची आहे PQ. इथे काय झालं दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची ही असमान आहे, वेगवेगळी आहे. म्हणून काय केलं आपण DC गुणिले AD भागिले QC गुणिले PQ. म्हणजे दोन त्रिकोणांचे जर पाया आणि उंची जर असमान असतील तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या DC गुणिले AD संगत पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. उत्तर काय आलं DC गुणिले AD भागिले QC गुणिले PQ. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 याचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.